हॅलो, नमस्कार. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ-सकाळ सुरुवात झालेली आहे. तर मंडळी, आज मी तुमच्याशी थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तर आपल्याला दिवसेंदिवस असं जाणवतं लोकांच्या स्वभावातून, बोलण्या-चालण्यातून, की मनुष्य जातीला किती घमंड, किती मीपणा, किती गर्व आलाय. तर मी असंच एक अनुभवलं. तर आमच्या आसपासच एक ताई राहतात म्हणजे अ, तर ओळखीच्या आहेत. तर मी काय करते दिवसभर माझं काम, माझं YouTube चॅनल, व्हिडिओ बनवायचा, एडिटिंग करायचं, घरातलं कामं करायची, असं थोडंसं मी बिझी राहते आणि मला काय असं कोणाकडं जायला वेळच मिळत नाही. तर त्या ताई सहज आल्या एक दिवस घरी. तर त्यांना म्हटलं, "ताई, तुम्ही म्हणजे तुमचं घरातलं काम आवरलं की माझ्याकडं थोडंसं येत जा बसायला, बोलायला, चालायला. थोडंसं 2 शब्द बोललं की छान वाटतं, मन मोकळं होतं. माझ्याकडं कोण नाही येत इथं, मी एकटीच असते. तर तुमचं आवरलं तुम्ही माझ्याकडे येत जा." तर त्या ताईंना काय वाटलं काय माहिती, की ही काम करते आणि मी काय मोकळी आहे का? मला असं बोलते, की "तुमचं काम आवरलंय माझ्याकडे येत जा." तर माझ्या मनात नाही ध्यानात नाही मी असं सहज बोलले. तर त्या मला काय बोलतात, की "मी काय मोकळी असते का? मला काय काम नसतं का घरी?" तर मला ते असं शब्दात बोलल्या ना, त्यांच्या तोंडावरचं एक्सप्रेशन पाहून मी तर नेहमी हादरले. म्हणलं, "बघा आता मी सहज बोलायला गेले. तुमचं थोडंसं काम आवरलं माझ्याकडे येत जा. मला थोडंसं छान वाटेल, थोडंसं गप्पा गोष्टी मारत जाऊ आपण." आणि यांनी काय मतलब काढलाय म्हणजे माणसाला कसं आहे ना, घरदार झालं, सगळं व्यवस्थित असलं म्हणजे त्याला वाटतं माझ्याकडं भरपूर आहे, म्हणजे मला कोणाचीच गरज नाही पडत. ते दुसऱ्याला असं एकदम हलक्यात समजतात. पण कसं आहे ना, इथंच कमवायचं आहे आपल्याला आणि इथंच गमवायचं असतं. त्यामुळे कोणाचं मन दुखून काय करायचं? त्यामुळे मी कोणाचंच मन कधी दुखवत नाही. मी विसरून जात असते. पण त्या ताईंनी अजून अबोला धरलाय. माझ्याशी बोलत नाही. येता-जाता पण बोलत नाही. तर असं आहे, तर नाही बोलत तर जाऊ द्या, मरू द्या. मी बोलून कधीच कोणाचं मन दुखवत नाही. त्यानंतर मी 1-2 वेळा होऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही व्यवस्थित बोलल्या नाही. तोंडावरच्या एक्सप्रेशनवरून लगेच कळतं आपल्याला. पण म्हटलं मरूच जाऊ द्या. यांना काही बोलायची इच्छा नाही. मग मी पण त्याच्यानंतर बोलण्याचा प्रयत्न केलाच नाही. तुमचा मीपणा तुमच्याजवळ म्हणलं नाही का. तर इकडं भरपूर अशा वयस्कर मावशी फिरायला येतात सकाळ संध्याकाळ मोकळ्या वातावरणात ना. तर मी त्यांच्याशीच मस्त गप्पा गोष्टी करत असते. तर कसं आहे ना, उतार वय हे एक लहान लेकरासारखं असतं. तर मी पण त्यांच्याशी बोलले, गप्पा गोष्टी केल्या ना, तर त्यांना पण इतकं छान वाटतं ना. त्यासुद्धा मला एकदम असं मायेने बोलतात ना, खूप छान वाटतं. तर असं आहे काही लोकांना जीवनाचा सारच नाही कळाला तर ते तरी काय करतील नाही का? जीवनाचा सार न समजण्यासारखा पण इतका काही अवघड नाहीये. एका शब्दात सुद्धा जीवनाचा सार आहे. जसं की जगावर आपला सकारात्मक प्रभाव पाडणे, निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही कशासाठी तरी निर्माण केलेली असतेच. जीवन आपल्याला उपभोगासाठी नसतं तर योगदानासाठी दिलेलं असतं. वनस्पती स्वतःसाठी नाही तर मानव आणि प्राण्यांसाठी निर्माण केलेली असते. उदाहरणार्थ बघा, सूर्य स्वतःचा प्रकाश किंवा उष्णता स्वतः शोषतो का? तर दुसऱ्यांसाठीच देतो ना. नदी स्वतःचं पाणी पिते का? तर ते सुद्धा दुसऱ्यांच्याच कल्याणासाठी असतं. झाडं स्वतःची फळं खातात का? पानं खातात का? तर ते सुद्धा दुसऱ्यासाठीच असतात. तर हे जीवन हे स्वार्थासाठी नसतं, ते समर्पित व्हावं यासाठी असतं. आपलं जीवन हे कोणाच्या तरी कामाला यावं यासाठीच असतं. मग ते आई म्हणा, एक पत्नी म्हणा किंवा समाज कल्याणासाठी म्हणा. असं म्हणजे माझं सांगायचा उद्देश हाच आहे, की आपलं जीवन कशाच्या तरी कामाला आलं पाहिजे, ना की स्वार्थासाठी. माझं तर हेच धोरण असतं. माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. माणुसकी आणि आपले कर्मच आपल्याबरोबर येत असतात. मी नेहमी सांगत असते, नेहमी बोलत असते. कारण अनुभवाचे बोल आहेत माझे. मी खूप अनुभवलेलं आहे. उतार-चढाव भरपूर पाहिलेले आहेत. त्यामुळं कितीही गाडी, घोडी, जमीन, जुमला सगळं काही असू द्या, शेवटी आपल्याबरोबर काहीच येत नाही. एक ईदभर जागासुद्धा येत नाही. शेवट आपल्याला कुठं जावं लागतं सगळ्यांनाच माहिती आहे. मग लोकं घमंड नेमका कशाचा करतात आणि का करतात मला हेच कळत नाही. सुख म्हणजे नक्की काय हे त्यांना अजून समजलंच नाही. मला तर हेच म्हणायचंय. तर सुख म्हणजे नक्की काय असतं हा एक लेख वाचला मी काल परवा. इतका छान होता ना तो. तर अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. सुख हा शब्दच किती लोभवाना आहे. ज्याच्या ओढीने प्रत्येकजण धावत असतो. सुखाची संकल्पना प्रत्येकाची निराळी असते. कोणाला भरपूर पैसा कमवण्यात सुख वाटतं, तर कोणाला समाधानात सुख वाटतं, तर कोणाला आनंदात सुख वाटतं. एक माणूस असतो, तो खूप धनवान असतो आणि तो आजारी पडतो. तर त्याला दवा-दुवा सगळे इलाज करून दमलेले असतात, त्याला काही फरक पडत नाही. तर त्याच्या घरचे वैतागलेले असतात, त्याला काही फरक पडत नाही कशाचाच. तर शेवटी त्याचा मुलगा एका साधूकडे जातो. साधू त्याला सांगतो, की सुखी माणसाचा सदरा त्याला घालायला द्या, म्हणजे त्याला बरं वाटेल.
तो धनवान माणूस आजारी पडलेला असतो ना, त्याचा मुलगा आसपासच्या सगळ्या गावामध्ये जेवढे श्रीमंत लोकं असतात ना, त्यांच्यासमोर त्याची समस्या मांडतो. तर जेवढ्यांच्या समोर त्यांनी त्याची समस्या मांडली होती, त्याच्यातून त्याला समजतं की प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या विकाराने, विचाराने ग्रासलेला आहे. त्यामुळे सुखी माणसाचा सदरा तर त्यांच्याकडे त्याला मिळाला नाही. मग त्या श्रीमंत माणसाचा मुलगा निराश होऊन घराकडे परतत असतो. तर परतताना नदीकिनारी एक छोट्या झोपडीजवळ 2 लहान मुलं खेळत असताना त्याला दिसले आणि त्यांचे आई-वडील कौतुकाने मुलांकडे बघत बसले होते, हसत होते. तर धनिकाच्या मुलाला आश्चर्य वाटलं की एवढ्या गरिबीत असून सुद्धा हे लोक इतके आनंदी कसे? तर धनिकाच्या मुलांनी डायरेक्ट त्यांना जाऊन विचारलं की तुम्ही झोपडीत राहता आणि एवढ्या झोपडीत गरिबीत राहून तुम्ही एवढे खुश, एवढे आनंदी कसे? तर झोपडीतल्या माणसांनी त्याला उत्तर दिलं, आमच्या गरजा खूप कमी आहेत आणि त्या गरजा भागवणे इतके कष्ट तर आम्ही करतो. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. तर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधानाचा आनंद होता ना, तो धनिकाच्या मुलाला दिसला आणि म्हणूनच ते इतके सुखी आहेत, धनिकाच्या मुलाला वाटलं. तर धनिकाच्या मुलाला सुखाचा शोध लागला. वडिलांना समजावून देण्यासाठी तो घराकडे परत निघाला. तर याच्यातून आपल्याला काय समजतं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधूनही पाहे. तर हीच खरी सुखाची व्याख्या आहे. मानले तर समाधानातच सुख आहे. अतिविचाराने आपण स्वतःभोवतीच काल्पनिक समस्या निर्माण करून घेत असतो आणि विनाकारण दुःखी होऊन बसतो. तर कधी काळी आपल्याकडं 4 चाकी काय साधी सायकल सुद्धा नसायची आणि आजकाल तर आपल्या दारासमोर आपल्याकडं टू व्हीलर दुचाकी तरी असतेच. तर या सगळ्या गोष्टी सुखोपभोगाच्या तर म्हणल्या जातात. पण सोन्याचे भाव कधीतरी वाढले तरी सोने खरेदीदारांची संख्या कमी झाल्याचे आपण कधी ऐकले का? सोन्याला कितीही भाव असला तरी सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या कधीच आपल्याला कमी दिसत नाही. ज्यासाठी माणूस धावतो ते सुख मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, अहोरात्र कष्ट करतो, केवळ जास्त सुख मिळवायचे याच अपेक्षेने. सुखाची ही लालसा कधीही न संपणारी असते. मन समाधानी नसेल तर सुख कसं काय सापडन? कस्तुरी मृगाप्रमाणे आपण सुखाचा शोध सर्वत्र घेत फिरतो, पण ते आपल्या मनातील समाधानातच तर दडलेलं असतं. सणासुदीचे हे दिवस आपल्या जीवाभावाच्या लोकांसोबत समाधानात घालवले तर सुखाचा सूर नक्कीच सापडेल. सुख हे आंतरिक शांतीवर अवलंबून असतं. आंतरिक शांती ही स्नेहभावाशी जोडलेली असते. कौटुंबिक सुख हे कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या स्नेहपूर्व वागण्यावरून अवलंबून असतं. एकमेकांना समजून घेत, त्रासदायक गोष्टींना दुर्लक्ष करत, दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद शोधला तर सुखाची चव नक्कीच आपल्याला चाखता येते. तर मी पण बरं का हे नाते-गोते येतात जातात माझ्याकडं. मी त्याच्यातूनच आनंद शोधण्याचा प्रयत्न करते. कारण मी त्यांना आदरपूर्वक अतिथी देवो भव त्यांचं स्वागत केलं, त्यांचं केलं तर मला इतकं समाधान मिळतं ना, खूप तसल्ली मिळते माझ्या जीवाला. तर असंच आहे. तर हा लेख मी 2 दिवसापूर्वी काल का परवा काहीतरी वाचला होता. इतकं छान वाटला ना तो, तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. तर ताईंनो, माझीसुद्धा जास्त काही अपेक्षा नाही आहे. मी खूप समाधानी आहे. एवढीच अपेक्षा आहे फक्त, की माझ्या मुलांना संस्कार व्यवस्थित मिळावेत, ते त्यांच्या पायावर उभं राहावेत. ज्याच्यासाठी देवाने आपल्याला निवडलंय, आई म्हणून आपल्याला जन्माला घातलंय, तर आपलं कर्तव्य पूर्ण व्यवस्थित पार पडलं पाहिजे. कारण देव सगळीकडे उपस्थित राहू शकत नव्हता. लहान मुलांचा सांभाळ करू शकत नव्हता सगळ्या पृथ्वीवर. त्यामुळे देवानी आई निर्माण केली. कारण आईसारखं जीव आपल्या लेकरांना कोणीच लावू शकत नाही. त्यामुळे देवानी आई निर्माण केली. त्यामुळे मला आईचं कर्तव्य पूर्ण पार पाडायचंय. तर 7 पिढ्यांना पुरण इतकं मला काही कमवून ठेवायची इच्छा नाही आहे. अजिबात मी वसवस करत नाही. फक्त जेवढं कर्तव्य तेवढं पार पाडायचं आहे आणि समाधानी राहायचं आहे, बस एवढंच. आणि सगळं माझं घरातलं कर्तव्य पार पाडून मी यूट्यूबचं का करते? कारण स्वतःला बिझी ठेवण्यासाठी. स्वतः जर आपण बिझी राहिलो तर डोक्यात काहीच येत नाही. दुनियादारीचं काहीच टेन्शन नसतं. घरी बसून दुसऱ्याच्या उचापात्या केल्या ना, की काय होतं माहिती आहे का? जे दुसरे पाप तर करून जातात, पण त्यांच्या उचापात्या करून त्यांचं पाप आपण स्वतःवर ओढून घेत असतो आणि त्यांच्या पापाची सहभागी आपण सुद्धा होत असतो. त्यापेक्षा याचं त्याचं बोलायचं नाही, काहीच नाही. आपलं कामाशी काम करत राहायचं. त्यामुळं माझं घर, परिवार, संसार पाहून माझं कर्तव्य पार पाडून मी यूट्यूबचं करत बसते. कारण एक म्हण आहे बघा, जन्माला आला आणि पाणी वाहून मेला ते मला करायचं नाहीये. मरायचे तर एक दिवस सगळ्यांना, पण काहीतरी करून मरायचंय. समर्थ म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, असे समर्थांनी सांगितले आहे. मोठेपणा सर्वांनाच हवा असतो, पण त्यासाठी
झिजण्याची तयारी कुणाचीच नसते. तर काहीतरी करण्यासाठी आपल्याला ते झिजावं लागतंच. हिऱ्यालासुद्धा चमक येण्यासाठी त्याला कितीतरी प्रोसेसमधून जावं लागतं, तेव्हा त्याला कुठं चमक येते. दगडालासुद्धा मूर्तीरूपी येण्यासाठी त्याला हातोडीची छन्नी खावा लागते. तेव्हा त्याला कुठं ते देवाचं रूप येत असतं. त्यामुळे काहीतरी करण्यासाठी झिजावं तर लागतंच. त्यामुळे मी रात्रंदिवस माझे प्रयत्न चालू असतात. मी काही ना काही करत असते. माझ्या परिवारासाठी म्हणा किंवा मला स्वतःसाठी का म्हणा ना, मी करते. जास्तीची अपेक्षा नाही आहे, पण जे करायचं ते थोडं करायचं, समाधानी राहायचं एवढंच आहे बस. थेंब थेंब तळं साचे म्हणतात ना, तर तेच करते मी. फक्त थोडं थोडं करते. जास्तीची काही कॉम्पिटिशन नाही माझी कोणाशी वगैरे काहीच नाही. आपलं जेवढं होईल तेवढंच करायचं आणि समाधानी राहायचं. तर आमच्या इकडलं कसं वातावरण झालं आहे संध्याकाळचं तुम्ही बघू शकता. 3:30-4 वाजत आलेत आणि वातावरण थोडं ढगाळ झालं आहे आणि साईडने थोडं धुकं पण दिसत असेल तुम्हाला बघा. धुकं पण येतं आहे आजकाल थंडीचं आणि जनावरं मस्त चरायला आलेत. लोकं आता 3:30-4 वाजत आलेत ना, फिरायला पण आलेत. वातावरणाचं इकडं मस्त मोकळ्या वातावरणामध्ये ना इतकं छान वाटतंय ना. तर ज्वारी वगैरे पेरलेली पलीकडं एकदम असं हिरवं हिरवं वाटतंय आणि गवत थोडंसं पिवळं पडायला लागलं आहे कारण थंडी आली ना आता. तर यूट्यूबच्या माध्यमातून इतकी जीवाभावाची माणसं जोडले गेलेत ना माझ्याशी, खरंच मला खूप छान वाटतं. तर यापेक्षा जास्त मला काही नको आहे. तर यूट्यूबच्या माध्यमातून मला मावशी मिळाल्या, ताई मिळाल्या, माझ्या मैत्रिणी मिळाल्या, काही दादा मिळाले. तर अशी माझे नाते जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून. तर खूप छान वाटतं मला खरंच. तर तुम्ही माझी एक फॅमिलीच आहे. तर माझ्या मनात जे विचार आले, जे मला वाटलं ते मी तुमच्याशी शेअर केलं. कारण आपल्या माणसाशीच आपण शेअर करायचं असतं. तर माझ्या मनात जे येतं मी ते मन मोकळं करत असते, तुमच्याशी बोलते. तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.